नमस्कार मित्रांनो, आज आपण फंक्शन मधलाच दुसरा एक क्वेश्चन आहे. जेई मेन 2025 ला आला होता. व्हॅल्यू ऑफ फंक्शन वरती हा क्वेश्चन आहे. व्हॅल्यू ऑफ फंक्शन वरती हा क्वेश्चन आहे. या कॅटेगरी मध्ये येतो हा क्वेश्चन. याच्यामध्ये काय दिलं बघा, एक फंक्शन दिलंय एफ बी द फंक्शन सच दॅट, तो या नेचर मध्ये दिलाय एफ ऑफ एक्स प्लस 3f ऑफ 24 बाय एक्स इज इक्वल टू 4x आणि एक्स जे आहे त्याच्यामध्ये 0 व्हॅल्यू नाही ठेवायची असं सांगितले, नॉट इक्वल टू 0. आणि देन कॅल्क्युलेट एफ ऑफ 3 प्लस एफ ऑफ 8 इज इक्वल टू. ज्यावेळेस अशा टाइप मध्ये क्वेश्चन येतो, म्हणजे अशा टाइप मध्ये आपल्याला व्हॅल्यू विचारला जातो, त्यावेळेस एकदा 3 आणि एकदा 8 ठेवायचं त्या फंक्शन मध्ये. फॉर एक्झाम्पल, गिवन फंक्शन जे आपल्याकडे आहे काय, एफ ऑफ एक्स प्लस 3f ऑफ 24 बाय 8 इज इक्वल टू 4x. ओके, सो मी पहिला काय करतो इक्वेशन मध्ये, x इज इक्वल टू 3 ठेवतो. सो x इज इक्वल टू 3, पुट x इज इक्वल टू 3. सो काय होईल बघा, f ऑफ 3 प्लस 3 इंटू एफ ऑफ सॉरी या ठिकाणी x होता 24 बाय 3 इज इक्वल टू 4 इंटू 3, 4 इंटू 3. सो काय गिवन काय मिळेल बघा, एफ ऑफ 3 प्लस 3 इंटू 3 ने भाग घालवला इथं 8 3 24 म्हणजे एफ ऑफ 8 इज इक्वल टू 12. इक्वेशन 2 मिळेल. ठीक आहे, एक व्हॅल्यू ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू 3 ठेवला, ज्यावेळेस आपण x इज इक्वल 3 ठेवला तर आपल्याला जे इक्वेशन आले ते अशा टाइप मध्ये आले. नेक्स्ट आता आपण x इज इक्वल टू 8 पुट करूया. पुट त्याच इक्वेशन मध्ये पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर आपण 8 ठेवला, सो काय मिळेल बघा, एफ ऑफ x च्या ठिकाणी 8 आला प्लस 3 इंटू एफ ऑफ 24 x च्या ठिकाणी खाली 8 आला इज इक्वल टू 4 इंटू 8. सो फायनली काय मिळेल बघा, एफ ऑफ 8 प्लस 8 ने भागाला 8 3 24 म्हणजे 3f ऑफ 3 इज इक्वल टू 32. याला इक्वेशन 3 म्हणूया. ओके, नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 and 3 ऍड करूया. ऍड इक्वेशन 2 प्लस 3. सो काय मिळेल बघा, इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 आपल्याकडे असं आहे एफ ऑफ 3 प्लस 3f ऑफ 8 इज इक्वल टू 12. सो काय मिळेल या ठिकाणी, एफ ऑफ 3 प्लस 3f ऑफ 8 इज इक्वल टू 12. आणि इक्वेशन 3 तुमच्या समोर आहे ते काय, एफ ऑफ 8 प्लस 3f ऑफ 3 इज इक्वल टू 32. ऍड केल्यानंतर एफ ऑफ इथं 1f ऑफ 3 आहे आणि इथं 3f ऑफ 3 आहे, दोघांचे ऍडिशन येईल 4f ऑफ 3, 4f ऑफ 3. आणि इथं 1f ऑफ 8 आहे आणि इकडे 3f ऑफ 8 आहे, इथं पण येईल 4f ऑफ 8 इज इक्वल टू या साईडला येईल 12 अधिक 32 44. या दोघातून कॉमन आपल्याला मिळेल 4. सो एफ ऑफ 3 प्लस एफ ऑफ 8 इज इक्वल टू 44 ला 4 ने भाग गेला म्हणजे फायनली तुम्हाला हे मिळेल एफ ऑफ 3 प्लस एफ ऑफ 8 इज इक्वल टू 11. आणि आपल्याला हेच कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे आपला आन्सर असेल 11. ठीक आहे, थँक्यू.